आजोबा गेले, यांचे आजोबा गेले. आजोबा अहो एकटे कशाला गेला तो आजोबा? मी होतो ना, मला घेऊन जायचं. मी एकटे काय करू? मुगा आहे. अरे आजोबा सोडून तुम्ही कसं, तुम्हाला काय वाटत नाही आजोबा? मला घेऊन जायचं. दरवाजाजवळ 3 दिवस झालेला का म्हाताऱ्याला जाऊन? सगळी येऊन गेली, म्हणजे सोसायटीतली आली होती, गावातली येऊन गेली सगळी. हे तिच्या आईला कोण आहे कळण झालंय. नुसतं रडतंय काही. म्हणजे बऱ्याच लोकांनी तर पिपीला ओळखत नव्हती, त्यांना हीच पिपी वाटते. पिपी आजोबांचं बाहेर काय? खांडेकर विचारलं आपलं, तू एवढा रडतोय म्हणून म्हटलं. काय बोलताय? हा, आजोबा माहितीये ना कसे होते तुम्हाला? हा, मी अरे जस्ट जनरल नॉलेज विचारलं. एकनिष्ठ होते आजोबा. आजोबा कसे होते? त्यांनी आयुष्यात 2च गोष्टींवर प्रेम केलं. समाजसेवक होते, मानवतेवर प्रेम केलं. आजोबा होते, आजीवर प्रेम केलं. क्या बात आहे. शायरी आहे का? काय बोलायला लागा, काय कळतंय की नाही? काय जनरल नॉलेज म्हणून बोललो माने. काय डोकं आहे जाग, काय बोलायला लागा? जाऊ दे पिपी, तुम्ही नका टेन्शन घेऊ, जाऊ द्या. काय झालंय, 2-3 दिवस झालं घरातच आहे ना तुम्ही, त्याच्यामुळे जरा ती चिडचिड होती या तुमची. ही कोण आहे? माहित नाही, पण तो असतो. शोकसभेचं स्किट असलं की तो आवर्जून असतो. असू दे. चला फिरवून आणतो बाहेर ना तुम्हाला. बाहेर कुठे नेताय? बाहेर ऊन किती आहे? काय झालं बाबा? उष्माघात वगैरे? पिपी गेला बाजूला, त्याचा फोटो लावा लागेल. खांडेकर अहो बाहेर ऊन आहे म्हणून बोलतोय. ऐका, बाहेर नको जाऊया, आपण एक काम करूया. मी तयारी करून आलो. हे का, चल ये इकडेच बसूया. ये आजोबा कापता काय? अरे खांडेकर कळतंय का तुम्हाला तुम्ही काय करताय ते? हा, बघून 10, बंद मध्ये 5. अरे खांडेकर काय? अहो आजोबा गेलेत माझे, 3 दिवस नाही झालेत अजून. दुखवटा नाही संपला, तुम्ही पत्ते खेळणार आहात माझ्या घरात? अरे पिपी रिलॅक्स करतो, असं काय कर, रिलॅक्स करतोय जस्ट. जाऊ द्या. काय पिपी कसं असते, जगातली सगळ्यात मोठ्या गोष्टी असते की नाही, ते दुखवट्यातच होते त्या. म्हणजे लोकांची लग्न नाही की नाही, वरातीत जेवढी नाही ती जुळली तेवढी समशानात जुळली ती. म्हणून माने तू तुझ्या बायकोला चुडेल बोलतोस ना? असतेच काय बेने? हसू नका. अरे ओ भाऊ पिपी हसतोयस काय बोलताय खांडेकर? अहो सांगतोय ना. अरे ओ भाऊ पिपी हसणार आहे. असा किंवा का हो, गप्प बसा माने. अरे किती दिवस तोंडाचं ह्या जगात केले. ओ पिपी खरा हसायचं काय घेशील रे? अरे तुझे आजोबा केवढे जॉली होते बाप. हा ना, सोसायटीच्या बेंचवर अशी उच्ची तंगडी करून बसायचे ते. आणि येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांवर नजर ठेवायचे. सगळे लोक आहेत ना, त्यांना बेंचवरचा CCTV म्हणायचे. दिवसभर टेबल फॅन चालूच असायचा ना. राजपूत एकदम सेम, अजिबात नाही गेलं तुम्ही. काही पण तुमचे तर. ए पिपी, अरे काय खाली मान घालून राहतो रे? खाली मान घाल्या. मी खाली मान घाल्या तर खाली मान घाल्या. आजोबांचे संस्कार होते, त्यांनी सांगितलं होतं आयुष्यभर असंच. एक्सक्यूज मी. भाभीजान, पिंकी भाभी. पिंकी भाभी. आय एम सो सॉरी. मला खांडेकर
आय एम रिअली सॉरी. मला कोणीच कळवलं नाही आणि मी शूटसाठी 4 दिवस बाहेर होते तर मला माहीतच नाही आपल्या सोसायटीत डेथ झाली. व्हॉट्सअप नंबर तुम्ही दिलात तर लगेच मी आता खाली आल्यानंतर बोर्डवर बातमी वाचली. पीपी तुमचे ग्रँडपा गेले ना. सो सॉरी. आजोबा गेले माझे. आजोबा गेले. खांडेकर माझे आजोबा गेले. माझे आजोबा गेले. खांडेकर माझे आजोबा गेले. खांडेकर तुम्ही जवळजवळ तुमचे आजोबा गेले तसं करताय. माझे आजोबा गेले. खांडेकर खांडेकर ऐका, माझ्या पण आजोबा होते ते. म्हणजे पिपीची आजी गेल्यावर हे आजोबा माझ्या आजीसोबतच गुलुगुलू करायचे. खांडेकर माझ्या आजोबांविषयी बोलताय तुम्ही. म्हणजे माझे आजोबा तुमच्या आजी बरोबर अरे भजनाला जायचे. पिपी आजोबा माझ्या आजीसोबत भजनाला जायचे. सगळी काय आजोबा गेले. खांडेकर खांडेकर आय अंडरस्टँड तुम्हाला दुःख झालं असेल पण त्यांचे गेलेत ना आजोबा तर मी इथे त्यांचं सांत्वन करायला आली आहे. ऐका. नाही 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 आई ना आजोबा गेलेत काय. आजोबा असं कसं गेला आजोबा. येस 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 येस. लय बेकार झालं पिपी. लय बेकार. माने मला कळतंय. आय अंडरस्टँड तुम्हाला खूप दुःख झालंय. अंडरस्टँड. तुम्हाला सांगतो म्हाताऱ्याला लय लळा लागला होता माझा. त्यांच्याच मांडीवर खेळलोय मी. माझ्या आजोबांच्या मांडीवर तुम्ही खेळलात. ऑपरेशन झालं होतं, रॉड होता आतमध्ये. काय खेळलात? विटी दांडू काय खेळलात काय? बरोबर. मी नातू म्हणून कधी त्यांच्या मांडीवर खेळलो नाही. तुम्ही कधी खेळलात? नाही नाही मांडीत रॉड होता. माझं कडे एकदा चिकटलं होतं. मी अहो काय मॅग्नेट नव्हतं, रॉड होता. हे मॅग्नेटच आहे. हरकत नाही. दुःखात असं होतं खांडेकर. पण माझं लय म्हणजे आजोबांनी एकदम ही घट आमचं दोघांचं ही म्हणजे आजोबांनी संधिवाताचा त्रास होता. मी संधी मिळेल तेव्हा त्यांची वाट पेटवली. ओ माने वाटेल ते बोलू नका. हरकत नाही बट राजपूत काय होतंय? मला विश्वासच बसत नाही अजून आजोबा गेले म्हणून. मला अजून पण सोसायटीच्या बेंचवर बसलेले आजोबा दिसत. अरे बाप खूप गरम झालंय. शांत. बरं वाटते. काय राजपूत काय लहान मुलांसारखे रडताय तुम्ही? काय करू आजोबा पण मला लहान बच्चू म्हणायचे ना. काय म्हणायचे? लहान बच्चू. मला लहान बच्चू म्हणायचे. बच्चू. अच्छा. लहान बच्चू म्हणायचे. तुम्ही तर फक्त डोक्यावरून हात फिरवला ते मक्कू यायचे. मक्कू. मुका घ्यायचं. आजोबा मुका घ्यायचं तुमचा. आता माझ्या मक्कू कोण घेणार? डोंट वरी. आजोबा गेले तर काय झालं? त्यांचा नातू आहे ना. वल्ला मक्कू घेतला त्याने. ओके. शांत. आजोबा आहे ना आजोबा मला म्हणायचे नेहमी श्यामू बॉडी दाखव. अच्छा. हो मग मी असा बायसेप दाखवला ना माझी बेंडकुळी ना अशी कच्च दाबायची. तुम्ही पण दाबा. नाही नको आजोबा नाही मला नाही बेंडकुळी वगैरे मला किळस येते. नको. मला पण नाही. मला आवडतच नाही. अजिबातच नाही आवडत. म्हणून ही बाहेर येताना मी बोलतोय चलात नाही यायचं बाग. डायरेक्ट हात पाठवतो तिला. अच्छा. हा मी ऍक्च्युली फिटनेस फ्रीक आहे पण मी हिला कधी बाहेर नाही येऊ दिलं. मला पण नाही आवडत. हो. येस मी चुबी आहे. मी चुबी आहे मी. चुबी. हा चबी. हा चबी. माझं बी तसंच आहे. ओके. मऊ बिळबिळीतच आहे. नाही माझं याच्या फुलपाखरू हे बघ. एकदम हे बघा माझं शेक पण होतं बघा. ओके पण मी इथे मुळात थँक्यू. बसा. खांडेकर नका फुलपाखरू उडू. आता थांबा जरा.
ईशा गिझर काय बिघडलाय का आपला? नाही, छान चालू आहे, फक्त पाणी गरम होत नाहीये. पाणी गरम होणं सोडल्यास काय असतं गिझर मध्ये? असं काय करता, लाईट लागतात ना, लाल हिरवा, मला मज्जा येते. मग दिवाळीत कंदील म्हणून बाहेर लाव. आत कशाला लावलायस ते? यावर्षी तोच अरे लावू. काय यावर्षी? बस तिकडे. तू बरी आहेस का? काय बिंडो काय का तू? काय हो, चौथ्या वाक्याला बिंडोक कशी म्हणायला लावतेस तू? एक मिनिट, जुना आहे तो, केवढी वर्ष आपल्याकडे आहे, जरा काम करत नाहीये नीट तर केवढं बोलता. काम करत नाहीये नीट. आता तुम्ही, तुमचे अवयव पण नीट काम करत नाहीये. काय बोलतेस तू? सांधे दुखी, कंबर दुखते, काय काय होतं तुम्हाला, मी काही बोलते का पण? ठीक आहे, हे आता काही काढायला गरज नाहीये तुला. हे कर बघ. जाऊ द्या चल. रविवारच्या दिवशी कशाला चिडचिड करताय? जाऊ द्या ना, विसरा. विसरलो. छान मूड म्हणजे हा, मस्त mood मध्ये, हा. संडे. जेवण वाढू? हा ठीक आहे. जेवण केलंस काय? आज काय केलंयस? संडे स्पेशल. गेल्या वेळेला असंच म्हणून ना फोडणीचा भात दिला होतास. आज खरंच स्पेशल आहे. काय स्पेशल आहे? काण्याचं कूट घालून बटाटा ब्रोकोली केली आहे. तिरुपती ब्रोकोलीच्या भाजीत बटाटा टाकला होता. कोणत्याही गोष्टीत बटाटा टाकला की त्याची भाजी होत नाही. हे बघ, तुला वाटतंय ती ब्रोकोली वेगळी भाजी आहे, तुला तो हे फ्लॉवर कोबी वाटतोय. कळलं का तुला? तू हे कळलं का तुला काय गडबड होते ती? मागच्या वेळेला काय केलं होतंस तू? काय? कलिंगड बटाटा रस्ता केला होतास. सगळ्यांची पोटं खराब झाली होती घरातली. कळलं का तुला? असं बटाटा नसतो घालायचा बाळा. ठीक आहे हो, पण काय झालं माहितीये का, केवढे दिवस ती ब्रोकोली फ्रीज मध्ये होती हो, बिचारी थंडीने पांढरी फट्टक पडली होती म्हणून करून टाकली. म्हटलं जास्त दिवस. अरे बुरशी आली असेल तिला, बुरशी. थंडीने पांढरी फटक नाही पडली, ती बुरशी आली तिला. काय बायको माझ्या नशिबात दिले कळत नाही ग. बघ ग जरा, ब्रोकोलीला बुरशी आली आहे का? हो आलीये. अशी म्हणणारी बायको मला दिली देवाने. अरे काय बोलणार या बायको? कशाला चिडचिड करता हो सकाळी? बाहेरून मागवूया जेवण, जाऊ द्या. बरं मला सांग, 20 वर्षांपूर्वी आपण गजरा घेतला होता, तो नंतर खूप महागात पडला, तो कुठे आहे? काय बोल, म्हणजे काय? मुलगा कुठे? ओंकार कुठे आपला? कसं बोलता हो माझ्या पोराला सारखं तू? काय, मी पण या यक्कश्चित माणसाशी गप्पा मारत बसलीये. चला उठा, आवरा. काय झालं? काय पण काय आवरा ना. काय झालं? कोण येणार आहे? काय कोण? काय? जा माहेरी बदलापूरला जा, अशीच करत जा. कोण येणार आहे ते सांग तरी. कोण काय? ओंक्या चाचूला घेऊन येईल ना कधी. ओंक्या कोणाला घेऊन येईल? चाचू. चाचू? हा कोण चाचू? सुनबाईंचा चाचू, कोमलचा मानलेला चाचू, जिगर मस्ताना. जिगर मस्ताना नावाचा माणूस आज आपल्या घरी येणार आहे? मग कधी येतील? जिगर मस्ताना चौगुल्यांच्या घरी येणार आहे? आणि एक मिनिट, ती कोमल ना तुझी सून असेल, तू मानली असशील, मी अजून मानलेली नाहीये. आणि त्याचा तो मानलेला चाचू, काय संबंध आहे आपला? असं आहे तुमचं. मी मरमर झटते माझ्या पोराचं भलं व्हावं म्हणून, तुम्हाला काही पडलेली नाहीये. सतत मीच सगळं. हो, तो जिगर मस्ताना खूप मोठा माणूस आहे. ऐका माझं, त्यांनी जर पोरांच्या लग्नाला परवानगी दिली ना, आपलं भारी होईल एकदम सगळं. तो ना ओंकारला त्याचा बिझनेस पार्टनर पण करून घेईल. मग पैसे म्हणजे यार काय गरज नाही. काही किंमत नाहीये कशाची तुम्हाला. ते म्हणतात ना, वैद्य देतो आणि कर्मरकर नेतो, असं आहे. कुठला वैद्य देतो, कुठला कर्मकर नेतो? दैव देतं, कर्म नेतं, असं आहे ते. कळलं का तुला? आणि बिंडोक, तुला आधी पुन्हा एकदा सांगतोय, ती तुझी सून असेल, माझी सून नाहीये. कळलं? आणि तो कोण आहे चाचू माझ्या पुराला नोकरी द्यायला? हे बघ, मी माझ्या साहेबांशी बोलून ठेवलेलं आहे बँकेत. कळलं? हे बघ, 4 महिन्यांनी एंट्रन्स एक्झाम होणार आहे बँकेची. ती टेम्पररी लागेल, नंतर 3-4 महिन्यांनी तो कन्फर्म होईल. आणि 1 सेकंड, पुन्हा माझ्यासमोर कोमलचं नाव काढायचं नाही. असं काय करतात? इतरांच्या खिशातले पैसे दातानी काढणारी मुलगी माझी सून होऊ शकत नाही. सांगून देतो, नाही म्हणजे नाही सांगितलं. चांगली नाचते हो. चांगली नसते हा क्रायटेरिया आहे. चांगली नसते हा क्रायटेरिया आहे. आई, आबा, आई, 100 वर्ष हे कशाला पाहिजे? सून झाल्यावर असतं, आधी नसतं. तिकडे तिकडे. आबा, आई, 100 वर्ष आयुष्य माझं बाळ सुनबाई. आई, बाबा. काय सुरे बघा बाबाचा. आई बाबा गाणंच करतो आणि ती. कोमल, आई बाबांना तर तू ओळखतेसच. क्या सेठ, कैसा है? सेठ बोलली मला. सेठ बोलली ती. सेठ? अरे सेठ म्हणजे होणारा सासरा मानते ना ती. मला सेठ बोलेल ती. एले सेठ, एले मसाला का. हे काय दिलं तरी मला? मसाला? सुगंधी सुपारी आहे.
अरे मी काय करू त्याचं पण? जेवल्यानंतर खा लकी तुम्हाला 5-5 मिळाल्या आई. अरे पण मला नकोय ही. आंटी कैसी है आंटी गुणाची ग तू पतली हुई क्या रे ब्रेकअप हो गया तेरा? छे एवढा नशीब कुठलं. काय बोलतेस तू? तू कशी आहे काय कैसी आहे मेरी जान. त्यासारखं नको ना बोलूस तू. तिची मैत्रीण आहेस. हा काम करतेस तिच्या बरोबर तिकडे. ओय कितना टाइम दिखेच नाही तू. है किधर? हात ठेवला ते खांद्यावर हात ठेवला. हा सासरा म्हणून ठेवलाय बाबा. अरे सासरा म्हणून मला नाही ऑड वाटतं ते. प्रेमाने ठेवलंय. अरे खड्ड्यात गेलं प्रेम. मनानी चांगली आहे ती. अरे नकोय मनानी. आणि ही काय बोलली? काय? बहुत दिन हो गए देखा नाही. मी काय तिच्या बार मध्ये रेग्युलरली जातो. कसं बोलते ती? अजिबात आवडलेलं नाही मला. मी कसं बोलताय तिला? ही मला सून म्हणून आवडत नाही सांगून ठेवते तुला. नाही सांगितलं ना आताच्या आता हाकल. का बोलू असा तुम्ही काही. म्हणजे खिशात काय बघतोय हा? काय झालं. चाचू ऑल क्लीन. एक मिनिट. कसा येतो ऑफिस मधनं कसे आजा काय ऑफिस मधून कोणता नवरा कसा येतो? मी ऑफिस मधून असा येतो? असे रुबाबात येता का वेलकम 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 चाचू वेलकम. बैठिए ना बैठिए. लाचारी बघ त्याची किती. इस नाचीस के छोटे से झोपड़े में आपका स्वागत है. झोपडा म्हणशील याला? फनकन मारेन अशी कानफडात. झोपडा हा झोपडा. पै साठून 2 BHK मी विकत घेतलाय कळलं. त्यांचं घर बघा. तुला समोर आयफिल टॉवर आहे असं वाटेल. चाचू चाचू ओंकार से तो आप मिले ना. ये आंटी ओंकार की मदर है. ओय सलाम चाचू. कुठला सलाम आहे? कुठला सलाम आहे? नमस्कार कर ना तिला. चौघांची सून आहे. काय देऊ तुम्हाला. विस्की ओडका का नाही बियर टू स्टार्ट विथ. चौगुलांच्या घरात या गोष्टी चालत नाहीत. कळत नाही तुला. वाळा सरबत विचार. लिंबू सरबत. बसा. तुमच्या घरचे आलेत का. तुमचा भाऊ वगैरे आला की अशा चिंदी गोष्टी देते मी. वाळा सरबत कोकाम सरबत वगैरे. आता आपल्याला कोण आलाय. तुम्ही थांबा ना जरा. चाचू तुम्हाला मग काय देऊ तुम्हाला. कॉकटेल देऊ. रेडी आहे आपल्याकडे. मार्गरिटा स्क्रूड्रायव्हर. ही नावं तुला कशी माहीत? ज्या वेळेला पहिल्यांदा आली होतीस ना मुंबईत त्यावेळेला समुद्र बघून अरे बापरे पाईपलाईन फुटली की काय असं म्हणाली होती. चौपाटीला टौपाची असं म्हणाली होतीस तू. आणि ही सगळी नावं आता तुला कुठून आली कुठून डोक्यात तुझ्या. हे काय नाव आहेत ही? हो बाबा तुम्हाला काय कळणार. फेमस कॉकटेल्स आहेत ते. मी म्हणजे लग्नात गेल्यावर 3 ग्लास मठ्ठा पिऊन हेर वसूल झाला. वा 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 यात आनंद मानता. तुम्हाला माहिती कॉकटेल काय ते? असा बोलतो बघ ग. शांतरा. कोण माणूस आहे रंगबेरंगी आलाय तू. आजू आजू क्या लावू. कसं गे कसं क्या लावू. तुम्हाला लुगडी देऊ. इकडे बरं पुरुषाला लुगडी देऊ विचारशील तू. लुगडं नाही लुगडी देऊ का विचारते. लुगडी काय बोलते आई. लुगडी म्हणजे काय? तू लुगडी म्हणजे काय? तुम्हाला लुगडी नाही माहिती. नाही लुगडी हो लुगडी लोकल दारूचा प्रकार लुगडी नाही माहिती तुम्हाला. अहो हिमाचल किंवा नेपाळ मध्ये बनते. असं काय करता हो तुम्हाला काहीच माहित नसतं हो. नाही माहिती. राईस बियर ऑफ हिमाचल म्हणतात त्याला. किंवा नेपाळ मध्ये छांग म्हणतात त्याला. नाही मी सांगते काय करायचं माहिती काय का. मोठ्या पातेल्यामध्ये तांदूळ घ्यायचे. आपले खायचे भात असतात ना ते तांदूळ घ्यायचे. गॅस लावायचा ते उकळायला ठेवायचं. नुसता भात शिजवून खायचा नाहीये. तिकडच्या लोकल वनस्पती घ्यायच्या. वनस्पती अशा कुठल्याही नाही चालत. त्या ठराविक वनस्पती लागतात. त्या सगळ्या त्याच्यात टाकायच्या आणि मग शिजू द्यायचं. शिजलं की मग एक मटका घ्यायचा. ते थंड झालं की मग मटक्यामध्ये ते जड होतं ते काढायचं आणि मग हा मटका 6 दिवस एकदम अंधाऱ्या खोलीत ठेवून द्यायचा. मग त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण आपली कामं रेग्युलर काहीतरी का भाजी कापणं आपली कामं करत राहायची. 6 दिवसांनी तिकडे जायचं आणि मग बघायचं असं ना मस्त त्याच्यात बॅक्टेरिया तयार होऊन फर्मेंटेशन होऊन लुगडी तयार झालेली असते. काय झालं.
फफा मला नाही माहित. सोड मी बसलोय शांत नॉर्मल भाई 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 करू नका घाय अति घाई संकटात नाही माहिती आहे ना. तू आहेस ना माझा कवी म्हणून मी एकदम शांत आहे हा. चाकू काढलाय रगत तर लावावं लागेल. आई सगळे तर कापून टाकले आता एवढंच उरलंय. फाफा फाफा बोलते फाफा फाफा बोलते आता हा हिला कॉलेजमध्ये कशाला पाठवतो. मिसळ खायला. आणायस का रे तू मिसळ खायला पाठवतो. अरे हिला स्टडी करायला पाठवतो पण ही काय करते लवशिप देते. लवशिप नाही दिले मी कोणाला फफा. लवशिप नाही दिली. नाही दिले. लवशिप नाही दिली. मग हे तुझ्या पर्स मध्ये मला रक्ताने लिहिलेलं लव्ह लेटर कसं सापडलं. तुला लाज नाही वाटत. लेडीज पर्स चेक करतो तू. या घरात या पोरीला प्रायव्हसी हाय का नाही मला कळत नाही. हे बघ हे मुद्दाम नाही केलेला आहे. ते आपल्याला मुंगी टोचला म्हणून आपण बघितला. मुंगीच्या तर आई काय कापणार आहे मुंगीचा तू. काय करणार आहे मुंगीचा आ ते मुंगी माझ्या ढुंगीला चावली. म्हटलं बाबा ही कुठून चावली म्हणून मी ती लाईन फॉलो केली तर तू तुझ्या पर्स मध्ये गेली. मला वाटलं बाबा फ्रियाने नेहमीसारखा असा चॉकलेट उघडा टाकलाय पण नाही. ती मुंगी या रक्ताने लिहिलेल्या लव्ह लेटरला लागली होती. तुझ्या मागे जो मजनू लागला ना त्याला डायबिटीज आहे. त्याच्या रक्ताला मुंगी लागली कळते तुला. तो सापडू द्या मला. नाही त्याचा रक्तदान शिबिर भरवलं ना नाव बदल तू की नाही बघ. भाई सापडला भाई सापडला भाई सापडला भाई भाई सापडला भाई. इथं काय चाललंय तुझं काय चाललंय. भाई 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 शांत बसा भाई शांत बसा इथं बसा. अरे मँडी तंदुरीचा वेगळा असतो प्लॅटर इथे वेगळा चालू आहे मॅटर. मॅटरच सापडला बाई. काय सापडला. ज्यांनी लव्ह लेटर लिहिला ना तोच सापडला बाई. भाई सिगारेटला लागतो लायटर सापडला आपला रायटर. म्हणजे रायटर सापडला प्रेमपत्र लिहिला लव्ह सापडला. लेटर. अरे मग हे आधी सांगायला काय झाला. आ बोलव त्याला बोलाव. सापडला भाई सापडला. भाई तू भाई भाई आपल्या दीदीला लव्ह लेटर लिहिणारा सापडला भाई. हॉस्टेलवर लपला होता भाई. तू लव्ह लेटर लिहिला. अरे नमस्कार. नमस्कार. भाई 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 हा भाई फफा टाकून निघाला रगत तर लावावं लागेल. भाई बोट तर संपली. याला हात लावायचा नाही. हा माझा गिरायक आहे. क्या बात. ही आहे माझी फोरगी. आता त्याला फटाफट फोडून टाक. बाग सॉरी 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 चुकलो. तू लेटर लिहिला. हा पण चुकलो मी चुकलो. तू खरंच लेटर लिहिला. अरे हा मला माहित नव्हतं एवढं सगळं आहेत ते मला माहित हे नव्हतं. रक्त तुझं आहे. तू लव करतो माझ्यावर. ते खरंच तुझं आहे लेटर. तू इश्क करतो ना. तेरे इश्क ने मेरा दामन थांबा. ही फ्रिया काय करते आणि मॅटर मध्ये आपला नेपाळचा शूटर थांबाला कुठून आणला मध्ये. भाई तुम्ही थांबात नाहीतर लोक मारतात बॉम्बा. अगं ये दिदी तू कशाला त्या थापाला मध्ये आणतेस. नाही 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 असं नाहीये ते. हात थांबा म्हणजे हात धरला असं होतं ते मराठीत. आणि थापा म्हणजे तिकडचं आडनाव सरनेम आहे असं आहे ते. असं आहे ते. अरे बरं झालं तुझ्या रमेश चाकू निघाला रगत तर लावावं लागेल. भाई या स्पीडने मी काही दिवसात मगर वाटायला लागेल. आय एम सॉरी तुझी हिंमत कशी काय झाली. याला आता खोलला पाहिजे. याला खोलायचं असेल तर माझ्या बॉडीवरनं जायला लागेल. फ्रिया फ्रिया आहे का फरफरांती फुलासाठी तू फोटच्या बाफाला बोलायला लागले. भाई ती तुमच्या पोटची आहे तुम्ही नाही. इमोशन बघ ना यार. इमोशन बघ ना. फ्रिया हे काय. मग काय करू फफा काय करू. 3 वर्ष झाली कॉलेजमध्ये एक पोरगा माझ्यावर लाईन मारत नाही. सगळ्यांना माहितीये मी कोणाची पोरगी आहे. कोणाची पोरगी आहे फफाची पोरगी आहे. कोणी माझ्या नादाला लागत नाही. एक पोरगा नाही फफा. हा एकटा कुठला तरी हिम्मत करून आलाय. करू द्या ना. पोरींना बघून ए आयटम हे सगळं करतात. मला बघून काय बोलतात माहितीये. नमस्कार ताई.
फफा कसा आहे? फफाला सल्यूट सांग. तुझा फफा माझी जान आहे. फफा जान आहे. या वयामध्ये तू माझी जान आहे असं ऐकायचं असतं मला, आणि मी काय ऐकते? फफा माझी जान आहे. फफा काय काय चाटायची फफाची जान. पोरगी म्हणून काय नाही सुख दिला रे तू मला फफा. फ्रस्ट्रेट झाले मी तुझ्यासाठी काय काय केलं. अरे पण एक पोरगा बघायला तयार नाही तुझ्यामुळे फफा. तुझ्यामुळे मला एक पोरगा पटत नाही रे. तू माझा फफा नाही आहे, तू माझा दुश्मन आहे. दुश्मन. असं बोलणार तू फफाला, असं बोलणार तू. भाई असा सीन आपण कुठल्या हिंदी पिक्चर मध्ये बनला बघितला भाई. भाई मी साऊथ मध्ये पण नाही बघितलं भाई. काय बोलतो मग काय भाई. आई दुःख जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. गॅसवर ठेवल्यावर दूध का फाटतं. डायरेक्ट तू दुःखात बाहेर काढला रे. मला इमोशनल तू गायब करून टाकला. काय तू आहे ना बाई म्हणून आहे. आपण कविता हा पाहिजे पप्पा, मला हा पाहिजे. ठीक आहे. ए तू खाली बस. मला सांग माझ्या पोरीवर कधीपासून लाईन मारायला लागला. म्हणजे ते काय काय झालं ते, म्हणजे हिला बघितला आपला काय कचका माल आहे. तुम्ही ओरडू नका ना, असं नाही झालं यार. हिला भाई बघितलं ना आपण तर आपल्याला काय वाटत नाही हिच्याबद्दल, पण आम्ही ते प्रयोगशाळेत जातो ना भाई, तिथे आम्ही चप्पल बाहेर काढतो अशी आणि मग आत जातो. तर माझ्या चप्पलेवर एकदा हिची चप्पल अशी उलटी पडली होती भाई. मग आपल्याला राग येणार ना भाई. राग येतो की नाही. बरोबर आहे. हा मग तेवढ्यात ही बाहेर आली आणि मग मी म्हटलं की हे बरोबर नाही आहे, तुमची चप्पल माझ्या चप्पलेवरती आहे, मग तुम्ही ती बाजूला काढा. तर ह्यांनी मला बोलले की ए चल चल तुझं काय आहे असं बोलली भाई. असं बोलला तू. अरे नाही वास्तविक भाई ती सॉरी बोलली पाहिजे ना भाई. ती मला सॉरी बोलली बाई, म्हणून म्हटलं एक्सक्यूज मी, तुम्ही सॉरी बोललं बाई, तुमच्यावर संस्कार झाले नाहीत का. ते बोलले ए चल चल निघ. मग माझ्या सणक गेली भाई. मग मी श्रीमुखात भडकावली एक. अरे आपल्या प्रियाला मारला. आपल्या प्रियाला मारला. भाई लांजानंतर कणकवली, ह्याने हिला फणकवली. मला आवडली. काय आवडली. त्याने फनकवली, मला आवडली फफा. त्याने कानाखाली तुला आवडली. मला रोमॅन्टिक वाटली. लोकांच्या कानाखाली मारल्यावरती स्वी असं होतं, माझ्या कानाखाली मारल्यावर लव यू लव यू लव यू झाला रे. आता हे ठरलेलं आहे, आपला फ्रियाला तू आवडलेला आहे, मी करून देणार. लग्न करून देणार. फक्त एकच आहे, 2 वाक्यात सांगायचं लग्नानंतर फ्रियाला कसं ठेवणार. लग्नानंतर फ्रियाला कसं ठेवणार. मी हिला माझ्या म्हातारपणीची काठी म्हणून सांभाळेन. एक वाक्य संपला. ना आवडला. एक वाक्य संपला. नाही आवडला. दुसरा बोल. ती फक्त म्हातारपणीची काठी नसेल, तिच्याकडे कोणी नजर वर करून बघितलं तर काठीतून गुप्ती बाहेर काढेन. नाही आवडला. अरे हा आवडला. चांगला आहे. गुप्तीचा बोलला. अरे हे भारी आहे. हा आपल्याला जावं म्हणून आवडला. आवडला आपल्याला. भाई भाई वेलकम भाई वेलकम. अरे बाई अरे वेलकम आहे. आता नाही थांब. आता नाही. हे द्या त्याला गिफ्ट द्यायचं तर द्या. असं आहे की आपला जावई म्हटल्यावर गँगचा आधी मेंबर व्हावा लागणार तुला. हा मेंबर मी ते भरतो ना 51 ना ते नाही आहे. हे घ्या. काय अरे ते हे मूद काही आहे, फॉर्म भरायला लगेच पाठवतो. ह्याने फॉर्म ह्याने कसा फॉर्म. जा फॉर्म घेऊन ये आतून. लगेच जा. ये भाई इकडे. भाई भाई एक सुचलं होतं. भाईला आवडते पपई, हा होणार आपला जावई. हे नाही जावई पपई जुळला नाही, पवई कर. होय गुरु. भाईला आवडते पवई, हा होणार आपला जावई. ये इकडे. बस हा फॉर्म आहे. चल याला भर. याला भर.